मित्रांनो, आसाममध्ये एक खतरनाक पूर आलेला आहे. तुम्ही पण कुठे ना कुठे व्हिडिओ बघितला असाल. आणि जवळपास 6 लाख लोक या फ्लडमुळं अफेक्टेड झालेले आहेत. म्हणजे त्यांना काही ना काही त्यांचं सगळ्या प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे. त्यांची प्राण्यांचं नुकसान झालेलं आहे. बरेच 60 पेक्षा जास्त लोक मेलेले आहेत ह्या फ्लडमुळे. आणि हा फ्लड मित्रांनो 60 वर्षातला सगळ्यात मोठा फ्लड आहे. आणि हा फ्लड काय येतो तिथं? कारण तिथं ब्रह्मपुत्रा नदी आहे. ती एवढ्या खतरनाकरित्या वाहते सध्या, एवढा पाऊस झालाय तिथं. आणि त्याच्यामुळे सगळं तिथलं तहसमयच झालेलं आहे. तुम्हाला आता फोटो दिसतातच मागं. बघू शकता तुम्ही कसली खतरनाक ब्रह्मपुत्राने तिकडं अवस्था केली. काही लोकांना जर त्यांचा जीव वाचवायचा असेल तर घराच्या टॉपवर उभा राहायला लागते. आणि काही काही लोकांची घरं वाहून गेलेत, त्यांचे प्राणी वाहून गेलेत, प्राणी मृत्युमुखी पडलेत, काही काही लोक मृत्युमुखी पडलेत. खूप खतरनाक अवस्था आहे आता तिथे आसाममध्ये. मित्रांनो, जवळपास या फ्लडमध्ये 850 पेक्षा जास्त गाव अफेक्टेड झालेले आहेत मित्रांनो. आणि आसामचं जवळपास 40% पेक्षा जास्त पॉप्युलेशन या ब्रह्मपुत्रा रिव्हरच्या साईडनेच आसपास वसलेलं आहे. कारण इकडच्या साईडला डोंगर आहेत मोठे मोठे. परिस्थिती सध्या काही ठिकाणी पूर ओसरल्यानंतर जवळपास कितीतरी फुटाचा मलवा किंवा तो गाळ असतो, सिल्ट असते, ते भरलेलं तिथं निघतंय. म्हणजे तिथलं जीवन फ्लड झाल्यानंतर पण खूप अवघड आहे मित्रांनो. लेट्स प्रे फॉर आसाम. आसामसाठी प्रे करूया.